तुमच्या अगोदरची शिवभोजन थाळी असेल त्याच्यानंतर आता हे वाटप असेल या सगळ्या योजना कुठेतरी बंद होत चालल्यात असं म्हणायचं का की घेतलेले निर्णय? ते हे खरं आहे की शिवभोजन थाळीसाठी सुद्धा त्याच्या निधीसाठी आम्हाला फार म्हणजे प्रयत्न करावे लागतात. शिवभोजन थाळीचे सुद्धा वर्षाला 140 कोटी रुपये 140 कोटी रुपये वर्षाला 2 लाख लोकांना प्रति दिवस जर जेवण दिलं तर तेवढे पैसे लागतात. परंतु आतापर्यंत जे आहेत फक्त 70 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि त्यातले आता काही सगळेच पैसे काही मिळाले तसं काही मला काही वाटत नाही. आणि ही मंडळी जी आहेत सगळे शिवभोजनवाले ही अतिशय गरीब मंडळी असतात. ही काही मोठ्या मोठ्या बिल्डरसारखे वर्षभर थांबला 2 वर्ष थांबला असं काही होत नाही. हातावरचं पोट असतं त्यांच्या, त्यामुळे त्यांच्या तक्रारी जास्त येत असतात या निधीच्या बाबतीमध्ये. आम्ही आमचं काम करत असतो, पैसे मागत असतो. पुढे पुढे काय करायचं आहे ते अजून काही स्पष्ट झालेलं नाही, पण त्याचा मंत्रिमंडळामध्ये निर्णय घ्यावा लागेल की हे काय करायचं. योजनेचे पैसे अजूनही 2100 रुपये झाले नाही, दिले गेले नाही. हा आत्ताची अशी वेळ येते की योजना बंद करायची वेळ येते. मात्र जर हे पैसे वाढले पुढे तर मात्र सर्व योजना बंद करायची वेळ देखील येऊ शकते का पूर्णपणे? आता पुढचं मी काय सांगू की आपलं उत्पन्न किती वाढत आहे आणि मग खर्च आपण किती करू शकतोय हे सांगता येणं कठीण आहे. परंतु एक आहे की सगळ्याच डिपार्टमेंटला निधीची कमतरता निर्माण झालेली आहे. आपण जर हे मागे मी पाहिलं होतं आपलं काय तुमचं PWD आणि इतर ते काही पैसे आता दिले असतात त्यांना 9,000 कोटी दिली काहीतरी म्हणतात. 84,000 कोटीचा बॅकलॉग होता आणि मंत्रिमंडळात चर्चा झाली की कामं देतो आपण त्या कंत्राटदारांना, पण ते कामं नाही करत कारण सांगतात ते पूर्वीचे पैसे द्या आम्हाला अगोदर. अडचणी निर्माण आहे ते असं असं आता अजितदादांनी पण सांगितलं पैशाचा सोंग काही करता येत नाही. त्याप्रमाणे असे पैसे ज्यादा वाढले तर मग कुठे ना कुठेतरी ओढाताण होणार. राज्याची घडी ही विस्कटते आहे का? कुठेतरी येणारी रक्कम आणि खर्च याचा ताळमेळ बसत नाही. मी काय अर्थतज्ञ नसल्यामुळे मला ती आर्थिक घडी विस्कटते की नाही त्याच्यावर अधिक काही बोलणं जरा कठीण वाटतंय. रोहित पवारांनी टीका केली आहे, म्हणतात निवडणुका सर्व मतदार मरो अशा पद्धतीचं वागणं सरकारचं आहे आणि जे महागड्या गाद्या वापरतात त्यांच्याकडे या आनंदाच्या शिधा योजनेसाठी पैसे नाहीत का अशी टीका केली आहे. असं आहे, आनंदाच्या शिधासाठी पैसे नाहीत याच्यावर टीका करणं वेगळं, कारण विरोधी पक्ष नेत्यांचं ते काम आहे. तर सगळ्यांच्या जरी गाड्या विकल्या सगळ्या मंत्र्यांच्या तरी तेवढे पैसे होणार आहेत का? म्हणजे कुठे आपण काय उदाहरण देतो हे पण महत्वाचं आहे. बाकी ठीक आहे की आनंदाच्या शिधाला तुम्ही पैसे देत नाही एवढा पुरतं बोलणं, त्याच्यावर टीका करणं त्याच्याबद्दल माझं काय म्हणणार नाही, कारण तो त्यांचा अधिकार आहे विरोधी पक्ष नेता म्हणून.